आता कसं आहे ना, एखाद्या देवाचं भक्त असणं, काय काय जण त्याची बी जाहिरात करतात, तुम्ही बघितलं असेल. मी ह्या देवाचा भक्त म्हणून माझं खवळलेलं रक्त, असे काय काय म्हणजे पोरं आली होती मध्ये, देवाचं स्टेटस टाकायचं आणि दुसऱ्याला नावं ठेवायची. म्हणजे अशा पद्धतीचे पण भक्त आले होते की हां, इजम. आणि नावं ठेवायचं म्हणजे कसं नावं ठेवायचं की माझ्यावरती आता ह्या देवाची कृपा आहे आणि त्यामुळे मी कुणालाही काही बोललं तरी चालतंय. एक प्रकारचा अहंकार माणसामध्ये क्रिएट झालेला असतो, बरोबर. सो भक्तीमध्ये पहिली गोष्टच महत्त्वाची आहे की तुमचा अहंकारच नसला पाहिजे. आलं लक्षात. कुठल्याही देवाची तुम्ही भक्ती करता त्यावेळी तुमच्या डोक्यात हेच असलं पाहिजे की बाबा मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची भक्ती करत राहू, अशा पद्धतीची मी तरी विनंती अशीच करतो देवाला की बाबा थोडंसं खूप चांगलं व्हायला लागलं तर मला माहिती आहे की मी तुम्हाला विसरणार आहे. त्यामुळे मला मधून अजून काहीतरी छोटे छोटे धक्के किंवा छोटी छोटी संकटं मला तुम्ही ठेवा, जेणेकरून मी तुमच्याशी कन्सिस्टंटली तिथं तुमच्या भक्तीमध्ये राहील. पण आता संकटांमुळेच आपण तिथं राहतो अशातला भाग नाही. ते आपण त्या लेवलला पोचल्यानंतर आपण त्या भक्तीमध्ये लीन होणार आहे. पण सध्याची तर घडी अशी आहे, सध्याचा काळ असा आहे, या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचं असं आहे. तुम्ही जसं म्हटला की चांगली एखादी गोष्ट घडली, भक्ती करायला लागला, चांगली एखादी गोष्ट घडली की तुम्हाला असं वाटतं की हां यार आपल्याला देवामुळे ही गोष्ट भेटली. रिपीट चांगल्या गोष्टी घडायला लागल्या की त्या मग माझ्यामुळं व्हायला लागल्या. त्याच्यात